भारत मातेला विनम्र अभिवादन करतो. खरं तर अतिशय कमी वेळामध्ये आपण एवढ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो, धन्यवाद देतो. ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते सुधाकर, आमचे शिवाजीराव, कुणालजी, आमचे ताईजी, सर्व तालुका प्रमुख मित्र. निवडणूक आहे आणि हा अतिशय महत्वाचा असा वेळ आहे. इथं चुकला तर ठोकल्या जातो आणि म्हणून कुठलाही निर्णय घेताना फार महत्वाचा आणि तेवढ्या जबाबदारीनं घेणं फार गरजेचं असतं. आपण पाहतोय का निवडणुकीच्या धामधुडीमध्ये या सगळ्या व्यवस्थेमध्ये आज जाती पाती धर्माचं राजकारण एवढं महत्वाचं स्थान घेत आहे. गावागावात एक चर्चा सुरू होते, कोण कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, पंथाचा आहे. आणि गावातलं वातावरण जर पाहिलं तर कामाचं राहिलंच नाही, फक्त जाती धर्माचं राहिलेलं आहे. म्हणजे मी जर खोटं बोलत नसेल तर कोण किती काम केलं, कोणाच्या काय गरजा आहे, कोणाला काय त्याची काय मागणी आहे, हा विषय संपलेला आहे. काल परवा कांद्याला निर्यात उठवली आणि उठवल्यानंतर पुन्हा 40% निर्यात शुल्क लावून टाकले. कांदा न्यायचा का नाही न्यायचा? म्हणजे असे काही जर आपण एकंदरीत निर्णय जर पाहिले तर तूर उत्पादक शेतकऱ्याचे 1500 रुपये पर क्विंटल मागे कमी झाले. सोयाबीनचे भाव 2000 पडले, कापसाचे भाव 1000 कमी झाले आणि कांदा ना पिकून सुद्धा भाव वाढत नाही. सरकार कोणाचं असू दे, मग या सगळ्या निर्णयावरून ते शेतकऱ्याच्या बाजूने किती झुकलं हे सरळ स्पष्ट होते. काँग्रेसवाल्यानं काय केलं हाही प्रश्न आहे. आता आमचे राहुल गांधी जोरजोरानं बोंबलत आहे कि मैं 1 लाख दूंगा, महिलाओं को 1 लाख दूंगा और युवाओं को 1 लाख दूंगा. मी झालं रात्रभर हिशोब करत बसलं, 1 लाख कसं देणार? कारण या देशाचं बजेट आहे 45 लाख कोटीचं. आता देशाचं पुरं बजेट म्हणजे अर्थसंकल्प आहे 45 लाख कोटीचा आणि भाजपावाले म्हणते आम्ही 80 कोटी लोकांना धान्य देतोय. किती लोकांना? 80 कोटी. आता 80 कोटी लोक गरीब आहे म्हणून धान्य भेटते ना. त्याचा हिशोब जर लावला तर 80 लाख करोड, बजेट 45 आणि वाटावं लागतं त्याच्यापेक्षा 40 कोटी अधिक. तारतम्य कुठे जुळत नाही, जुमला आहे सब. नाही लक्षात आलं तुमच्या? हा सगळा जुमला आहे. जसं भाजपवाल्यानं म्हटलं होतं का हम 15 लाख देंगे, अभी तक नाही आहे. आतापर्यंत ते आलेच नाही, कुठं ठेवले पता नाही अजून. त्यामुळे सांगावं तरी या कोणत्या खोऱ्यात ठेवल्या, उचलून आणून घेऊ आपण, वाटू गरीबाले. हे सगळे निवडणुकीचे आश्वासन आणि त्याच्यात आपली असलेली भूमिका मी नेहमी पाहत असतोय का या सगळ्या याच्यामध्ये मी बसता सगळ्या कार्यकर्त्यावर आपल्यावर सगळ्यावर नजर मारत होतोय. तेव्हा विचार करत होता आमची माय माऊली ती ताई चांगली बोलली, ती शब्द तुटत होते पण मनातला जो सार होता तो सामान्य माणसाचा आवाज होता. हे ते फार महत्वाचं आहे. आज भाषण चांगले करणं, इसको मार डालूंगा उसको खिच लूंगा, टाळ्या घेण्याच्या शब्द आम्ही पाहतोय, फेकण्याचे काम आपण पाहतो. ओ मावले आजी तू तिला बसून दे ना, कुठं हे पर्स ठेवली तिथं बसो, हे इथे बस, त्या बैठ. मी ऐकतो सगळ्याचं ऐकूनच समोर जातो मी. लक्षात घ्या का तुम्ही जर भाषण पाहिले, काल एका माणसाचं भाषण ऐकलं कन्याकुमारी से काश्मीर तक, कट से कट तक कत्तल हिंदुओं की हो रही थी. मी रात्रभर विचार केला, अरे कन्याकुमारी से काश्मीर आणि कट से कट तक हिंदुओं की नहीं, किसान और मजदूर की कत्तल हो रही थी हमारे धोरण के कारण. आज तुम्हाला आम्हाला जाती पाती धर्माच्या नावानं जे काही बैकुण्याचं काम चालू आहे,
मुद्द्यापासून दूर नेण्याचं काम चालू आहे आणि ते मुद्दे घेऊन घेणारा माझा कार्यकर्ता मजबूत कसा होणार हा मी विचार करत होतोय. का इथं बसणारा, इथं गावात राहणारा, शहरात राहणारा, माझ्या झोपडपट्टीत राहणारा वंचित असा जो काही असेल, कष्टकरी, कामकरी, मजदूर असेल, जो मेहनतीनं जगतं, इमानदारीनं आपल्या पैशानं आपलं आयुष्य काढत असतं, त्याच्या वाट्याला काय आलं ते शोधणं महत्वाचं आहे. मग ज्यानं अधिक कष्ट केले तो या देशात श्रीमंत झाला का ज्यानं अधिक बेमानीनं पैसे कमावले तो श्रीमंत झाला? हे प्रश्न आहे. मग याच्याबद्दल संताप येणं गरजेचं आहे, राग येणं गरजेचं आहे. जसं सुधाकरनं सांगितलं 28 गुन्हे दाखल झाले. मी म्हणतो या सामान्य माणसासाठी अजूनही 200 झाले तर पर्वा करायची गरज नाहीये. अरे आम्ही गुन्हे मोजतोय. भगतसिंगानं कुठं आम्ही पाहिलंय? 24व्या वर्षी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव 24व्या वर्षी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्याच्या घरी सगळंच काही होतं, शेती होती, घर मोठं होतं, सगळं होतं, पैसा होता, सगळं होतं, 24व्या वर्षी मुसुर्डे येत नाही, मिसी येत नाही, अशा वेळेस भगतसिंग देशाचा विचार करत होता. आम्ही तर गुन्हे दाखल झाले तर किती बोंबल बसतो. बच्चू भाऊ 2 दिवस जेलात राहिला. म्हटलं आयुष्य जेलात काढलं लोक ना या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, तुमच्या स्वातंत्र्यासाठी. तुम्ही काय 4 दिवसाचं सांगताय? अरे हा देश स्वातंत्र्य होताना विचार, त्यांचं बलिदान हे खऱ्या अर्थानं विचारात ठेवून आम्ही केलेलं काम फार काही जास्त नाहीये, फार जास्त नाही आहे. या देशातल्या राज्यकर्त्यानं, नेत्यानं या देशाचं वाटोळं करण्यासाठी काही कमी केलं नाहीये. पण ते वाटोळं झाकण्यासाठी, डोळ्यावर पट्टी बांधण्यासाठी तुम्हाला धर्माची पट्टी दिलेली आहे. डोळ्यावर तुमच्या डोळ्यावर जातीची पट्टी लावलेली आहे. तुमच्या हातात निळा झेंडा दिला आहे, तुमच्या हातात भगवा दिला आहे, तुमच्या हातात हिरवा झेंडा दिलेला आहे. पण खरा आम्ही पाहतोय आमच्या विचाराचा अजेंडा तुमच्या मनगडात मजबूत धरून जो सामान्य माणसाला न्याय देईल, जो कष्ट करणाऱ्याच्या बाजूने उभा राहील, जो शेतकऱ्याच्या बाजूने, मजुराच्या बाजूने उभा राहील, माझ्या दिव्यांगाच्या बाजूने उभा राहील, माझ्या महिलांच्या बाजूने उभा राहील, असा घट्ट झेंडा तुम्हाला पकडून ठेवायचा आहे. आणि तो जोपर्यंत सोडायचा नाही, जोपर्यंत शेवटच्या माणसाला न्याय भेटत नाही. आम्ही लढतोय 1 ते 20 वर्षापासून. आम्हाला जा वाटलं असतं एखाद्या पक्षामध्ये, आम्हाला मंत्रीपद घेता आलं असतं, एखाद्या मोठ्या पक्षामध्ये जाऊन अधिक राजकारण सोपं करता आलं असतं. पण त्या सोप्या राजकारणामध्ये तुमचा विचार मात्र सोडावा लागला असता. म्हणून आम्ही इथे थांबलोय. हा जातीपाती धर्माच्या पलीकडे असणारा हिंदुस्थान रोज आमच्या डोळ्यासमोर दिसतं. तुमच्या ज्या सरकारी हॉस्पिटल ज्या संभाजीनगर मध्ये आहे तिथं आजही एकाच बेडवर 2 जण झोपले आहेत. ज्यानं मतदान केलं त्याच्या वाट्याला सरळ बेड सुद्धा अडीअडचणीत एक सिंगल भेटला नाही. आणि ज्याला आम्ही निवडून आलं तो 5 स्टारच्या व्यवस्थेमध्ये आम्ही पाहतोय, उपचार करून घेतोय. ही दुर्या आहे, ही विषमता आहे. आणि ही विषमता तोडायची आम्हाला. हे विषमता तुम्हाला आम्हाला समजून सांगायची. हा कोणी मुसलमान, कोण हिंदू, कोण बौद्ध, कोण तेली, कोण माडी, कोण मराठा, कोण धनगर हा विषय महत्वाचा नाही आहे. इथं सगळ्या जातीचे दुःख मात्र सारखे आहे, लक्षात घ्या. इथं तेल्याचे दुःख वेगळे, बौद्धाचे वेगळे, मुसलमानाचे वेगळे, हिंदूचे दुःख वेगळे नाही. गरिबाचे दुःख सारखे आहे. तो कुठल्याही समाजाचा असू दे, तो कुठल्याही जातीचा असू दे, पण जिसच्या मनगडात जोर नसतं अशी हरामी अवलाद आम्ही पाहतोय हिंदुस्थानामध्ये उभी राहून पाहत आहे. जे धर्म आणि जातीच्या नावानं वेगवेगळ्या पद्धतीनं काही लोकांना, मुसलमानाला हाती घेऊन, बौद्ध समाजाला हाती घेऊन, काही लोक हिंदूंना हाती घेऊन आम्हाला आमच्या गरिबाची फाळणी करण्याचं काम करत आहे, जे इंग्रजांनी केलं होतं. आणि म्हणून इथून ही निवडणूक संपली म्हणजे आमचे विषय संपले नाही. कार्यकर्त्यांना अधिक जोरानं शेवटच्या माणसापर्यंत
ज्याच्या घरावर अजूनही पाणी टपकत असत, पावसाळ्यात तो अजूनही चांगला झोपू शकत नसल, तिथं माझ्या कार्यकर्त्याचे हात लागले पाहिजे. ते झोपडपट्टी भडकवायसाठी नाही तर ते उभी करायसाठी आम्ही खऱ्या अर्थानं उभे राहिलो पाहिजे. एखादी झोपडपट्टी भडकवायला वेळ लागत नाही, 5 मिनिटात राख होऊ शकतं, पण एखाद्याच्या घरावर टीन पत्र टाकण्यासाठी आयुष्य जाऊ शकतं, हे लक्षात घ्या. या तोडीचा कार्यकर्ता हिंदुस्थानाच्या धर्तीवर कुठल्याही पक्षाच्या जवळ हा विचार नाही आहे, आणि हे विचार ते करू शकत नाही, कारण याला ताकद पाहिजे, याला इमानदारी पाहिजे, याला प्रचंड कष्ट पाहिजे. असं नाही होत भाषण दिले आणि भडकून दिले. मी जर एखाद्या धर्माचा विषय घेऊन बोलायला असतो तर इथं तुम्हाला जाग्यावर पेटवलं असतं आम्ही, आणि बाहेर जाऊन तुम्ही इतका आवाज केला असता का जला दो, मार दो, किसी को भी हो. धर्माच्या नावानं भडकवणं सोपं आहे, जातीच्या नावानं लोक पेटवणं सोपं आहे, पण त्या जातीच्या प्रत्येक जाती आणि धर्मामध्ये दुःख त्याला सावरणं कठीण आहे. जातीच्या नावानं भडकवणारी अवलाद गल्लोगल्ली गावोगावी सापडतं, पण जात विसरून दुःखाकडे पाहणारी अवलाद मात्र संपुष्टात आली आहे. म्हणून तुम्हाला ते काम करायचं, त्याच्यासाठी आम्हाला एकत्र व्हायचं आहे. कोणाला स्टेजवर बोलवलं, कोणा फोन केला, कोणाला इथं अपमान दिला, कोणा इथं सत्कार केला, कोणा इथं पहिलं भाषण दिलं, असा पाहणाऱ्या कार्यकर्त्याची प्रहार मध्ये गरज नाही आहे. मला आनंद वाटला का शिवाजी गाडे तिथे बसलेला होता, अधिक तिथं बसला असतं तर त्याच्यापेक्षा आनंद वाटला. मी जेव्हा शिवसेनेमध्ये सुरुवात केली आणि शिवसेनेमध्ये मी कबड्डी पहिले खेळायला लागलो, त्या कबड्डीमध्ये 9वा गडी म्हणून खेळत होते. 9वा गडी मला घेतच नव्हते अंदर, मला जॉकच नव्हता. आणि मग मी त्यांच्या बन्याना ते राहू दे, पाणी राहू दे, इतकं कोणी ताण काय, यांनी काय वावरात गेले का काय शेतात गेले, ते काय गरज आहे, हे किती काय सोय करायची गरज आहे. लगेच बॉटल आणि हे ते वरचे ते कपड्यांना हलवून राहिले मगापासून, काय हे ह्या मोठा वांदा आहे. आम्हाला तुम्ही इतकं सोयीचं करून ठेवताय, असं वाटलं आम्ही सगळे वावरातूनच आलोय काम करून. बाबा सुधाकरनं 4 एकर पराठी खोदली, मी 10 एकर वखरण मारून आलो, घे पाणी प्याला. ही संस्कृती आहे आपल्या देशातली. इनका राज होता है स्टेज वालों का, आपका खाली काम होता है. या संस्कृतीच्या विरोधात आम्हाला उभं राहायचं आहे. मित्र लक्षात घ्या, काय विषय होता मला विसरलो. कबड्डीमध्ये मी 9वा गडी खेळत होतोय आणि मी 1 वर्ष फक्त पाहतच राहिलोय, कोण काय पकडतं, कसं टांग मारतंय, कुणाला लात मारतंय, झापड मारतंय. म्हटलं हे तर माझ्यापेक्षा कमी खेळतंय साले, मी तर चांगला खेळतोय. आणि मी मैदानावर उतरलो, एकाच एंट्रीत 3 बाद करून गडी एंट्री पूर्ण केली. म्हटलं मैं काबिल था लेकिन तुम्हारे हिसाब का नहीं था. मित्र, कोण कुठं बसला आहे याच्यापेक्षा कोण काय काम करतं ते फार महत्वाचं असतं. मी याच्यापेक्षा मोठ्या स्टेजवर बसलो फायदा नाही आहे. संख्या तर काँग्रेसची जास्त आहे आमदारकीची, संख्या तर बीजेपीची खासदार आमदारकीची जास्त आहे, लेकिन काम प्रहार का बोलता है. संख्यापेक्षा महत्वाची आहे गुणवत्ता. तुमच्या जेवणाला अर्थ उरत नाही, पोट भरत नाही, आमची शिदोरी माटलं मात्र तुमचं आयुष्य उभं करून पोटही भरल्याशिवाय राहत नाही. हे गुणवत्ता आहे. आम्ही गुणवत्तेवर काम केलं पाहिजे, संख्या महत्वाची नाही आहे. आम्ही इथं बसणाऱ्या कार्यकर्त्यांनी उद्या आज आम्ही कुठेतरी निर्णय घ्यायला दुसऱ्यासाठी आलो आहे. उद्या आमचा कार्यकर्ता असा झाला पाहिजे का त्याच्या प्रचारासाठी बच्चू कडूला यावं लागलं पाहिजे, मोठा झाला पाहिजे. काम करणारा कार्यकर्ता, मग लोकसभा असन, विधानसभा असणार, त्याची अवपा, नंतर मग काम काहीच नाही. आणि राहिला उभा गडी तर त्याची इज्जत गेली, आपली गेली, माझी पण गेली. बरेच कार्यकर्ते एवढे हरिकतात का ते म्हणजे लढून पाहूनच घेऊ, तू पाहून घेशील पण इज्जत आमची जाईल, त्याचं काय.
नाना पाटेकरचा एक डॉल है, गिरो तो उस झरने की तरह जो गिरते टाइम भी अपना सुंदरता खो नहीं देती. वरचा झरा जेव्हा खाली पडतं ना भाऊ, धबधबा जेव्हा खाली पडतं तेव्हा लोक लाखो पाहिले जातात, पडत असताना सुद्धा सुंदरता आपली जाऊ देत नाही. तशा धबधब्यासारखं पडलं पाहिजे. नाही तर तुम्ही असे पडता का धबधबाही दिसत नाही, तुम्ही दिसत नाही. असं करू नका. एक तर उभंच राहू नका. उभं राहिलं तर हे आम्ही सांगतोय, एक तर चौका, नाहीतर एक तर आपण डायरेक्ट आउट व्हा, नाही तर चौका मारायचा आले. नाहीतर उभं राहण्यात काय होतंय, बरेच जण आपली परीक्षा पाहत नाही, काय नाही. आपण काय विचार केला, लोक मत काय सहज देते का राव? किती चक्र मारावं लागतं लोकांच्या घरी. बरं, गेल्यावर तुम्ही जर बाहेर तुमच्या घरी जर मत मागायला आले लोक, तर तुम्ही सगळे हो म्हणता की नाही? मग हो, भुमरे आले हो, खैरे आले हो, इम्तियाज अली आले हो, सगळे लिहाव म्हणतात. कोणाला मारतात शेवटपर्यंत पताच लागत नाही. पण त्या फिरणाऱ्याला वाटतं सगळेच हो म्हणतंय, मलाच जमते बाबा. बरोबर आहे का नाही? तुम्ही नेत्यापेक्षा भारी आहे. कम से कम नेता एखाद्याच्या व्यासपीठावर जाऊन तिचं भाषण तरी करते. तुम्ही सगळे आले तर सगळेच हो म्हणताय. मी पंचायत समितीला उभा होतोय, मी निवडून आलो आणि एक जण सफरचंद घेऊन उभा होता. तो म्हणे, बच्चू भाऊ तुम्ही मला पाठिंबा द्या. म्हटलं काऊन? म्हणे लोक मलाच हो म्हणून आले. म्हटलं ते मलाही म्हणून आले, मला पण तेच म्हणतंय. नाही म्हणे तुम्हाला कमी म्हणतं, मला जास्त लोक हो म्हणतं. म्हटलं आपण दोघे जण सोबत जाऊ. आम्ही खरंच दोघे जण एकाच्या सोबत गेले. त्यातला एक जण म्हणे मी फक्त बच्चूकडे मानतो, तुम्हाला चुकीनं हो म्हटलं. म्हणे तरी पठ्ठ्या काय म्हणे, मला पाठिंबा देऊन द्या म्हणे, तुमचं जमत नाही म्हणे. त्याने 7 मतं भेटले, बायकोचं भेटलं नाही आणि मी निवडून आलोय. लोक असे भ्रमात ठेवतात बरं लोकांना. या लोकांना मोठी मजा वाटते, कारण ते तुमची मजा पाहत असतं ना. निवडून आलं का तुमची मजा पाहत आहे म्हणून लोक त्यांची मजा पाहत असते निवडणुकीत. हा जे ना हो म्हणून आपल्या काय बापाचं चाललंय, हे सगळं भ्रमात आणतंय. त्याच्यानं त्याचा विचार फार करणं महत्वाचं आहे. आता आपण पाहतोय का, मी लोकसभेमध्ये अमरावतीला लढलो. आपल्या बॅनरवर थोड्यातलं आम्ही 15 दिवसात तयार केली. जशी 4 दिवसात हे झाली, तर आम्ही 15 दिवसात लोकसभा पुऱ्या महाराष्ट्रात, रिझल्ट काही असो, पण निवडणुकीतच आम्ही जिंकून टाकली होती. त्याचं बोनस आहे जे काही होईल ते. कारण कसं आहे, कधी कधी शिकार करायच्या अगोदर शिकारी एवढा पळायला पाहिजे का तो दिसायलाच नको. आम्ही अशी डरकाळी मारली का अर्धे सगळ्या पक्षवाले ढिले करून टाकले, नटपुलट त्यांचे. आता पुन्हा संभाजीनगर आहे. खरं तर गाडे साहेबांना सांगितलं, शिवाजी गाडेंनी, अतिशय प्रामाणिकपणाला काम करणारा कार्यकर्ता म्हणून आम्ही पाहतोय. मी गेल्या 15 वर्षापासून दिव्यांगांचं काम करतोय, त्याच्या अगोदर नाही करत होतोय. पण मी माझ्या लग्नाच्या वेळेपासूनच मी दिव्यांगाचं काम करायला सुरुवात केली. वाटते महाराष्ट्रातला पहिला नवरदेव असेल मी, का जिथं समोर वराड नव्हतं, 400 दिव्यांग बसले होते आणि माझ्या हातात सायकल होती. मला वाटते हिंदुस्थानामध्ये पहिला नवरदेव असा असेल. सगळे घोड्यावर बसतात, मी लोकल सायकलवर बसवलं होतं. हा फरक आहे उसमें और हमारे इसमें, इतना फरक है, बहुत दूर ये अंतर है. ते ना आम्ही होऊच शकत नाही, वो हमसे स्पर्धा करी नाही सकते. तुम्ही स्पर्धा करताय आमदार खासदार असेल, आम्ही 116 वेळा रक्तदान केलं. करू शकता स्पर्धा? कुठल्या पक्षाच्या आमदारांना स्पर्धा करावी ना आमच्यासोबत. मग कोण हारते ते पाहू. कामामध्ये बरं, मतामध्ये तुम्ही जिंकाल, कारण जातीपातीचं धर्माचं तेरामाशीन लावताय तुम्ही. पण कामाच्या बाबतीत आम्ही तुम्हाला नक्की हारू. आज लाखो लोकांचे ऑपरेशन करणारा बच्चू कडू म्हणून ओळखला जातो. 300-350 गुन्हे दाखल असणारा बच्चू कडू म्हणून ओळखला जातो. दिव्यांग मंत्रालय आणि त्याच्यासाठी 182 शासन निर्णय करणारा म्हणून बच्चू कडू ओळखलं जातं. हे सगळे कर्तृत्वानं प्रहार मोठी होत आहे, कर्तृत्वानं, जाती धर्मानं नाही. या स्टेजवर सगळ्याच जाती धर्मातले लोक आहेत. आम्ही कर्तृत्वानं मोठं होऊन पाहतोय. थोडा वेळ लागेल, पण जीत हमारी होऊन हम हारेंगे नाही. आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. आम्ही दिव्यांग मंत्रालय निर्माण झालं, आपण लागण तेवढे गुन्हे दाखल करून घेतले, प्रचंड मेहनत घेतली, पण त्यामध्ये एक मुख्यमंत्री आम्हाला चांगले भेटले.
माझ्या 15 वर्षाच्या आंदोलनामध्ये आम्ही अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री होते, नंतर तुमच्या अशोकराव नंतर पृथ्वीराज चव्हाण होते, पृथ्वीराज चव्हाण नंतर मला वाटते उद्धवजी आले आणि उद्धवजी नंतर शिंदे आले. पृथ्वीराज चव्हाणपर्यंत आम्ही प्रचंड आंदोलन केले. राम मोघे नावाचा सामाजिक न्याय मंत्री होता, त्याच्या घरात घुसलो आम्ही आणि 2 दिवस मंत्र्याच्या घरात राहिलो. मंत्री गायब होता, आम्ही घरात होते. हे मला वाटते देशातलं पहिलं आंदोलन होतं. मंत्र्याच्या घरात घुसून आंदोलन केलं आपण. आणि तेव्हा पृथ्वीराज चव्हाणनी दिल्लीवरून मला फोन केला होता. मी बच्चू भाऊ मी 2 दिवसानं येतो. मी म्हटलं 2 दिवसानं या तर मी तुमच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही, बाजूनच तुमचा बंगला. हे धाडस कोणी करू शकत नाही. आणि मंत्र्याच्या घरात 2 दिवस राहून मागच्या दरवाजानं मंत्री पळाला होता आणि मंत्र्याच्या घरात आपण 2 दिवस तिथं थांबलो होतो. त्याच्यानंतर त्या 4 शासन निर्णय आपण तिथे काढले आणि त्यानंतर उद्धवजी साहेबांसोबत आम्ही बरेचदा दिव्यांग मंत्रालयासाठी पाठपुरावा केला, पण त्याला काही यश आलं नाही. आणि अशा वेळेस सत्ता पालट झाली. म्हटलं मौका देव के चौका मारणं आहे. आणि आम्ही शिंदे साहेबाला सांगितलं का मंत्रालय देत असाल ते शब्द पाळत असाल तर बच्चू कडू येतं, नाही तर येणार नाही, बसणार नाही. आणि त्यांनी सत्ता बसल्यावर या देशातलं जगातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात निर्माण केलं. आणि मग त्यांचे आम्ही ऋणी आहोत शिंदे साहेबांचे प्रॉपर. हे दिव्यांगासाठी, आमच्यासाठी नाही. नाही तर मंत्रालय घेतलं नसतं तर मंत्रीपद भेटलं असतं, पण मंत्रीपदाला लाथ मारली आणि मंत्रालय तुमच्यासाठी खेचून आणण्याचं काम आपण केलं. आम्ही शिंदे साहेबांचे ऋण आपल्यावर आहे, सीएम साहेबांचे. आणि या सगळा विचार आम्ही या निवडणुकीत करतो आहे. कारण एकदाचं ज्याचं ऋण आपल्यावर आहे ते फेरफार करून मोकळं झालं पाहिजे. जे काही असेल ते मग नेहमी खटखट ठेवता कामा नये. तुमचे उपकार आमच्यावर आहे हे आम्हाला माहीत आहे. तुम्ही ज्या दिव्यांगाला चालता येत नाही, बोलता येत नाही, डोळ्यानं अंधा आहे, त्याला दिसत नाही, त्याच्यासाठी जगातलं पहिलं मंत्रालय तुम्ही दिलं. म्हणून आम्ही तुमचे हे ऋण आम्ही नेहमी डोक्यात ठेवूनच हे काम केल्याशिवाय राहणार नाही. हा विचार आपल्याला या निमित्तानं बैठकीच्या माध्यमातून द्यायचा आहे. आपली सगळ्यांची तयारी आहे. हात वरती करा. धन्यवाद. आता बाकी निर्णय जे आहे ही कमिटी सगळी घेणार आहे. मी बऱ्याचपैकी तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे आणि मग त्यानुसार हे लोकसभा निवडणूक, विधानसभेत आपलं काही लेणं घेणं नाही आहे. त्यांनी जे केलेलं आहे दिव्यांग मंत्रालय त्याची परतफेड कुठं ना कुठं करावं लागेल आणि ते आपण केली पाहिजे का नाही केली पाहिजे. तयारी आहे सगळ्यांची. जातीपाती धर्माच्या पलीकडे जाऊन म्हटलं तो निर्णय आपण घेणार, त्यांच्या सोबत आपण राहू या लोकसभेपर्यंत. आणि लोकसभेमध्ये त्यांना हा वाटते आपल्या दिव्यांगाचा, आपल्या सर्व प्रहार कार्यकर्त्याचा खरं तर तो सगळा आम्ही पाहतो ते दिसलं पाहिजे का आम्ही मदत केली नसती तर तुम्ही कुठं राहिले असते. आपली एवढी ताकदीनं मदत झाली पाहिजे का त्याची नोंद मंत्रालयात झाली पाहिजे, एवढी काळजी घ्या. आपल्या सर्वांचं मी आभार मानतो, सर्वांना धन्यवाद देतो. आणि एवढ्या कमी वेळात ही व्यवस्था केली आणि वरच्या लोकांचे खास करून आत्ता गरमी खाली होऊन राहिली, तुम्हाला लई वेळची गरमी होत आहे, सगळेजण दुपट्टे हलवत आहे. आणि सगळ्यांचं मी आभार मानतो. निवडणूक संपल्यानंतर पुन्हा जोमानं कामाला लागायचं आहे. किमान संभाजीनगरमधून 2 तरी आमदार प्रहारचे गेले पाहिजे, अशा पद्धतीनं कामाला लागायचं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत, जो गरीब असेल, जो वंचित असेल, जो काही कष्टकरी असेल, जो गरजवंत असेल, त्याच्यापर्यंत इमानदारीनं जाण्याचं काम आपण सर्व काही करूया. अतिशय मेहनतीनं, अतिशय प्रामाणिकपणे शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत आमचं नातं तुमच्या सोबत जुडलं कायम राहील. ते कधीही तुटणार नाही. इथला दिव्यांग बांधव असेल, इथला मजूर असेल, भांडे घासणारी महिला असेल, काम करणारा शेतातला मजूर असेल, शेतकरी असेल, याच्या बाजूने सातत्यानं आपण काम करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.